सगळी गँग बसली आता. तू काय मागवलं आज? फ्राईज. इकडे पेरी पेरी फ्राईज, पेरी पेरी फ्राईजसाठी. बाकी स्वीट फर्स्ट टाइम आहे. बाकी पब्लिक हाय 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 हाय. मोमोज आलेत आपले. अर्धी पब्लिक तिकडे ऑर्डर. आता सकाळी आपण घरी बसून आपल्या हेल्मेटचं काम करत होतो. हेल्मेटचं काम करता करता डायरेक्ट गाडीत. तर विचार करा. तेच तर रात्रीच्या वेळीच तुम्ही याल तेव्हा पूर्ण अशी लाईटिंग असते आतमध्ये लावलेली. आणि रोजच्या रोज ही लाईटिंग अशीच असते. एकदा 7 वाजले की इथल्या लाईट ज्या आहेत त्या चालू होतात. पूर्ण लाईटिंगने सजवलेलं आहे. फाउंटन अजून चालू नाही झालेत. एकदा फाउंटन चालू झाले की ते पण बघायला मजा येईल. त्याचीच वाट बघतोय. होय, त्याचीच वाट बघतो आम्ही. नाही लाईट्स बघा, जेवढे लाईट्स आहेत हे लाईट्स मागच्या आपल्या ब्लॉग मध्ये नव्हते. ह्या ब्लॉग मध्ये. एक मिनिट बंद करो बॅटरीचं काम झालं आपलं. चल बोल दादा. तो दुसरी बॅटरी. चलो तिकडे. आता तुम्हाला दाखवतो कारंजे. हा म्हणजे फाउंटन. कारण जे साथ आलेलो फाउंटन शो बघा. आता फाउंटन शो खरं तर शो नाही आहे, कारण मागच्या वेळी खूप मस्त गाणी वगैरे होती. यावेळी गाणी वगैरे काहीच नाही आहे. नॉर्मल फक्त लाईटिंगवर त्या लोकांनी चालू केलं आहे सगळं सिस्टम. आपला नयन पॉवर ब्लॉग. ड्रोन शॉट घेऊ शकतो याचा. आता आम्ही एक प्रयत्न केला होता, तसाच सेम ह्याचा प्रयत्न करूया आपण. थांबा, ड्रोनवाला जरा ड्रोन तयार करतोय. आता ड्रोनवाला तुम्हाला समजेल ड्रोन शॉट कसा येतो ते. हे ते फाउंटन जे लास्ट टाइम आपण मिस केलं होता लास्ट व्लॉगमध्ये. स्वतः आपण या व्लॉगमध्ये कव्हर करतोय. फाउंटन शो असतो प्रॉपर. आज तेवढा व्यवस्थित नाही दाखवत आहे. पूर्ण पिंक होते रे. व्हिडिओ मस्त येतो. रात्री हे पूर्ण असं पिंक होतं. तिकडे ग्रीन आहे ते ग्रीन होतं. तिकडे ब्लू आहे ते ब्लू होतं. एक वेगळंच दृश्य दिसतं रात्रीचं बघा. प्युअर फोटोग्राफीचा स्पॉट आहे. एकदम प्युअर फोटोग्राफी. सर्वत्र लोक फोटोज काढतायत बघा. सगळीकडे फोटोशूट चालू आहे. फक्त बघायला तर सगळ्या झाडांखाली एक झाडाखाली फ्लॅश लाईट लावली आहे. म्हणजे स्पॉट लाईट लावल्या आहेत बघा. किती सुंदर दिसतंय. स्पॉट लाईट लावली आहे. आणि आज बघाल तर आकाशात एक चंद्र वेगळाच वाटतंय. असा एकदम आहे ना ब्लड मून वाटतंय. खूप असा रेडिश आहे. खूप सुंदर. जे शूट करतात लोक फोटोशूट, खूप वेगवेगळ्या प्रकारचे शूट्स पण इकडे करतात. ते पूर्ण शूटिंगचा एरिया असा प्रॉपर. हा कसा आहे की नाही? सुंदर. खूप वेगळ्या प्रकारचीच इकडे वाईब्स आहे. खूप वेगळ्या वाईब्स असतात. नक्की या फॅमिली सकट. आपला अगोदरचा ब्लॉग हा सकाळचा होता आणि आता नाईटचा ब्लॉग आहे. सो दोन्ही ब्लॉग बघा. काय करायचं पीस. सो पब्लिक आपली डायरेक्ट आली आहे आणि मस्तपैकी अशी झोपाळ्यावर बसली बघा. डायरेक्ट बसूनच घेतला बघा. झोपाळा आहे सुंदर, खूप मोठा आहे. आणि हे ते लोकेशन आहे. जर तुम्ही आलात तर ह्या लोकेशनला यायचं आहे. चारी बाजूला असे झोपाळ्याचे. परत दुसरी टर्न. आता दुसरी टर्न. राऊंड दुसरा बसलाय आता. वाकडा फिरवू नका नाहीतर डायरेक्ट वरून बाहेर येईल. फुल फॅमिली टाइम. तुम्ही देखील येऊ शकता. हा ढक्कन आणि माझं ब्लू वाला जो हार्ट लाईटचा स्पॉट आहे ना, त्याच्या एक्झॅक्टली समोर हा लहान मुलांची खेळायची जागा आहे. ही एंट्री आहे लहान मुलांची खेळायची जाण्याची. हे बघा. आणि आज सगळे गेम आहेत. घसरगुंडीपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. आणि पूर्ण लाईट लागल्यावर संध्याकाळी एक वेगळंच वाटतं. एक्सपेक्ट पण केलं नसेल तेवढं सुंदर वाटतं. नुसता काळोख कोणच नाही दिसत आहे. लाईट लावू? दिसलं ना. हे काय लाईट लावल्यावर सगळे दिसतात. इंडियन आहेत ना.
रात्री अशी मंदिराला देखील खूप वेगळीच अशी रोषणाई दिसते बघा. कळसापासून एंट्रीपर्यंत सगळ्या बाजूने लाइटिंग सोडलेल्या आहेत मंदिरावर. फोटोशूट चालू आहे आपला. फोटोशूट तुम्हाला दिसत नसेल त्यासाठी क्षमा असावी. दिसतं ना त्या काळक ठेवलाय मुद्दामून. आणि हा एक्झिट आहे रामबागेचा. तुम्ही जेव्हा एंट्री करता तिथून हा आत फिरून आल्यानंतर हा एक्झिट आहे. एक्झिट बरोबर देवळाच्या समोर आहे. देवळाच्या समोर बरोबर एक्झिट आहे. आणि नंतर तुम्ही लावलेली जी कार असेल, तुमची बाईक असेल, एनी व्हेकल असेल, तिकडे तुम्ही जाऊ शकता चालत. बघा पुढचा ब्लॉग जो नुसतं व्लॉगिंग, नुसती व्लॉगिंग. सगळे घरात व्लॉगर आहेत. बाहेर जायची गरजच नाही व्लॉग बघायला. हे मंदिर मी तुम्हाला दाखवलं पण आत नाही गेलो. मी इन्स्टासाठी फक्त शॉर्ट्स घेतलेत. सो हे देऊळ आहे. सो एंट्री केल्याच जेव्हा तुम्ही गाडी लावाल त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे. आणि देवस्थान आहे पण ग्रामदैवत आहे. म्हणजे ह्या गावाचं ग्रामदैवत आहे. ते ग्रामदैवत आहे ह्या गावाचं, त्याचं मंदिर आहे. मी आता तुम्हाला जे दाखवलं मंदिर ते बघा, हे श्री महेश्वर मंदिर. आणि त्या मंदिरातले आतले जेवढे पण शॉर्ट्स आहेत ते मी माझ्या इंस्टा रीलला टाकेल. तरी 1-2 मी ह्या व्हिडिओमध्ये टाकेन आणि दाखवेल तुम्हाला की आतून खूप सुंदर मंदिर आहे. तर ते मंदिर पण तुम्ही बघा. आणि पार्किंग उत्तम अशी पार्किंग आहे. फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. लाइटिंग एवढी सुंदर आहे ना की अक्षरशः एक झाड किंवा एक जागा त्या लोकांनी लाइटिंग लावायला सोडली नाही आहे. नुसती लाइटिंग आहे सगळीकडे. हाय हाय. ऑलरेडी अर्धी लोक जाऊन बसली आहेत गाडीत. एक लोक आली आहेत आता. त्या गाडीत बसणार मामी वगैरे सगळ्या गाडी. स्टॉक लेके आहे. ठीक आहे, मधून जाणार कारण सोयच तशी आमच्या गाडीत की डायरेक्ट शॉर्टकट आहे. बघा स्टॉक स्टॉक स्टॉक. मॅडम त्याला काय पण स्टॉक आम्ही इंट्रो कापसाचा स्टॉक आहे. आपला भाऊ आहे नयन पवार. दादा नयन पवार ना. हा, नयन पवार ब्लॉग्स. चेहरा इम्पॉर्टंट आहे. नयन पवार ब्लॉग्स नक्की जाऊन बघायचंय तुम्हाला. आम्ही स्टार्ट केलेला 30 ml 60 ml ने आता बस. तो ही स्टॉक करते. लोक एडे होते. स्टॉक म्हणजे म्हणजे स्टॉक आहे. खायचा स्टॉक संपला. वाईट विचार करायचे. नीट बीट भरला ना तर